नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरुळकरांच्या सोबत आणखी एका विषयावरचं औषध विचारायला आपण आलेलो आहोत. सगळा महाराष्ट्र सध्या ज्या मुद्द्यांवरती चर्चा करतो आहे किंवा मुद्द्यावरून थेट मुद्द्यावर येतो आहे तो मुद्दा. संभाजी भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधींच्या विषयामध्ये अवमानकारक बदनामीकारक विधान केलं अशी ओरड उठली आणि त्यावरून भिडेंना अटक झालीच पाहिजे म्हणून भिडेंचे विरोधक भिडेंना भिडले. या सगळ्यामध्ये माझ्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित येतो आहे आणि तो म्हणजे यांचं गांधींवर प्रेम आहे म्हणून की भिडेंवर द्वेष आहे म्हणून का चाललंय हे सगळं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित. गांधींवर प्रेम म्हणावं तर याआधी गांधींच्या विरोधात बोललेल्या कोणत्याही माणसाला अटक करावी अथवा गुन्हे दाखल करावे असे मागितलेले आम्ही ऐकलेलं नाही. मग भिडेंच्याच विषयात का, तेव्हा या मुद्द्यावर येऊन थांबतो की भिडेंच्या विषयी यांच्या मनात कमालीचा द्वेष आहे आणि त्यामुळेच हे सगळं होतंय. भिडेंच्या विषयी द्वेष असेल तर तो का हे समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच उदय निरुळकरांच्या सोबत आपण चर्चा करतोय. स्वागत आहे सर, नमस्कार. आपलं अॅनालायझर मध्ये पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारणार आहोतच आणि या स्वागतासोबत मी एक प्रश्न विचारतोय, भिडेंवरती द्वेष करावा असं नेमकं काय आहे? भिडेंची गुरुजींची खरी ओळख काय आहे? हा महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या दोन गटांमध्ये तेढ वाढवू शकणारा असा हा एक विषय आहे. भिडे गुरुजी हे कायमच वादग्रस्त राहिलेले आहेत. भिडे गुरुजी आणि वाद हे एक प्रकारचं समीकरण आहे. ते आज या गांधींवरच्या वक्तव्यामुळे आहे का, तर असं अजिबात नाही. यापूर्वी देखील अनेकदा अनेक गोष्टींवर भिडे गुरुजी वादग्रस्त आहेत. वाद कुठल्या गोष्टीबद्दल असू शकत नाही, तर ते आपण दोन त्याचे भाग करूया. एक तर ज्याला आपण एक साधी राहणी म्हणतो, ती अत्यंत साधी राहणी भिडे गुरुजींची आहे. सांगलीला एका छोट्याशा भागामध्ये 10x10च्या खोलीमध्ये भिडे गुरुजी राहतात. हे सर्वांनी पाहिलेलं आहे. ते पायात चप्पल घालत नाही, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या मागे लाखांनी समाज आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आता अनेकदा असं त्याच्यावर एक कॉमेंट झालेली आहे की या धारकऱ्यांची बुद्धी भ्रष्ट करून त्यांना यात गोवलं गेलेलं आहे. तर ते कितपत खरं आहे, तर त्यात तसा फार अर्थ नाही. याचं कारण असं आहे की भिडे गुरुजींच्या बरोबर जी मंडळी आहेत त्यात सर्व समाजाच्या स्तरातली लोक आहेत. त्यात अशिक्षित आहेत, अर्धशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शेकडो कोटींचा व्यवसाय असणारे उद्योजक, हे सर्व त्याच्या मागे आहे. गुरुजींचा फिजिकल फिटनेस वयाच्या 90तही अत्यंत वाखण्याजोगा आहे आणि तसाच तो इतरांचा असावा याकरता ते आग्रही असतात आणि सकाळपासून सूर्यनमस्कार घालायला ते सर्वांना एकत्र करत आहे. आणि त्यांनी आवाहन केल्यानंतर 1,00,000 मावळा सहज जमतो. गडकोटांची दुर्गभ्रमंती, त्यांचं संरक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे त्यांचे आद्य दैवत आहेत आणि एक कठोर व्रतस्थ ब्रह्मचर्याची अशी एक दिनचर्या आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. आता हा त्यांचा वादातीत नसलेला भाग आहे. आता वाद असलेला भाग कुठला आहे की वारंवार त्यांनी घेतलेल्या भूमिका आहेत. म्हणजे भारत माता विधवा नाही, अंबा आणि गरोदरपण, किंवा आत्ताच्या काळात त्यांनी केलेलं गांधींवरचं स्टेटमेंट, त्या आधी देखील त्यांनी अशा प्रकारची अनेक स्टेटमेंट केलेली आहेत. त्याची यादी खरं तर खूप मोठी आहे. कार्यक्रमाचा वेळ संपून जाईल म्हणून मी सांगत नाही, परंतु त्याचा सर्वात महत्वाचा होता म्हणजे भीमा कोरेगाव इथे जी दंगल 2018 साली झाली, त्याला जबाबदार भिडे गुरुजी होते असं बोललं गेलं आणि त्यातून बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्या. त्याच्याबद्दल कोर्टात केस देखील झाली. तर अशा प्रकारे हे जोधा अकबर बद्दल त्यांनी विधान केलेलं आहे. ज्ञानेश्वर पालखी पादुका ज्या निघतात आपल्याकडे वारीला आषाढीच्या, तिथे त्यांचे वाद अनेक झालेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांना गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला होता. भीमा कोरेगाव मध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबा प्रकरणी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे भिडे गुरुजी आणि वाद ही काही नवीन गोष्ट नाहीये. जेवढं वादातीत गोष्ट एका बाजूला सत्य आहे, तेवढीच वादग्रस्त वक्तव्य ही देखील सत्य आहे. त्यांच्याविषयी पराकोटीचा तिरस्कार हा देखील आपल्याकडे आहे. आणि त्याचबरोबर गुरुजींवर नितांत श्रद्धा आणि ती पक्षोपपक्षांची, उदयनराजे भोसलेंपासून
जयंतराव पाटलांपर्यंत ते भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांपर्यंत ते काँग्रेसच्या काही नेत्यांपर्यंत ही आजवर कायम आहे. ही भिडे गुरुजी या नावाखालची गोळाबेरीज आहे. वादग्रस्त या शब्दामध्ये वादामुळे भिडे गुरुजी ग्रस्त आहेत की बाकी दुनिया ग्रस्त आहे, कसं म्हणायचं भिडे गुरुजींच्या वादग्रस्ततेला ते ठरवतील लोक. पण गुरुजींनी जी काही आत्ता भूमिका विशद केली आहे आणि त्या सगळ्या भूमिकांच्या मध्ये वेगवेगळ्या लोकांनीही आपापल्या भूमिका विशद केल्या, त्या सगळ्याचं जरा जरा विस्ताराने कसं सांगता येईल? भिडे गुरुजींनी काय विधान केलंय? स्वतः त्यांनी विधान केलेलं नाही, त्यांनी एकाला ते वाचायला सांगितलं. ते विधान त्यांचं होतं का? त्यांचं विधान हे महात्मा गांधींचे खरे वडील कोण या संदर्भातलं विधान होतं. ते आश्चर्यकारक होतं, ते धक्कादायक होतं, ते आक्षेपार्ह होतं का? तर 100% ते आक्षेपार्ह होतं, त्याविषयी सुद्धा काही वाद. परंतु ते त्यांचं विधान होतं का? तर त्यांचं विधान ते नव्हतं. तर कुराण आणि मुसलमान या संदर्भातला जो एक पुस्तक आहे, ते पुस्तक लिहिलेलं आहे ए घोष, असं एक ॲब्रिव्हेटेड नाव आहे, संक्षिप्त नाव आहे. त्या लेखकांनी ते पुस्तक लिहिलंय आणि त्यातला भाग त्यांनी उद्धृत करायला आपल्या एका सहकार्याला किंवा त्यांना ते धारकरी म्हणतात त्यांना तो सांगितलेला आहे. अर्थातच हा विषय संवेदनशील होता याची जाणीव त्यांच्यासारख्या माणसालाही असणार, ऐकणाऱ्या माणसालाही असणार आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळापासून रस्त्यापर्यंत सर्वत्र आहेत. याच्यावर भूमिका काय घेतल्या गेल्या? तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. अजित पवार यांच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या गटात जे आता आहेत अमोल मिटकरी, त्यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातच याची नोंद घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई शासन करेल असं आश्वासन दिलेलं आहे. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून ज्यांची बोलायची लायकी नाही गुरुजींबद्दल, त्यांच्याबद्दल तुम्ही का बोलता अशा प्रकारची एक आक्रमक भूमिका घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी समाजात तेढ निर्माण करता त्यांनी 153 लागू करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. यशोमती ठाकूर यांनी देखील काँग्रेसच्या नेत्या ज्या आहेत त्यांनी देखील जातीय तणाव या सगळ्यामुळे वाढू शकतो आणि त्यांना सरकार अभय का देत आहे अशा प्रकारची पक्षोपपक्षांची ही आत्ताची भूमिका आहे. त्यामुळे त्याची जी एक ऐतिहासिक बाजू आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. परंतु आता जी तुम्ही राजकीय बाजू विचारली ती ही सगळी राजकीय बाजू अशी आहे की अलीकडेच महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं. त्या सत्तांतरामध्ये शिवसेनेचा एक गट भारतीय जनता पक्षाबरोबर आला आणि नंतर आता एनसीपीचा एक मोठा गट भारतीय जनता पक्षाबरोबर आला. उजव्या विचारसरणीची किंवा हिंदुत्व विचारसरणीची अशी एक विचारधारा असणारी मंडळी एकत्र येऊन त्यांचं सरकार आता आहे. अर्थातच त्यांना विरोध करण्याचं किंवा त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाची ही राजकीय बाजू देखील तितकीच आहे. त्यामुळे विधिमंडळात त्याचे पडसाद, रस्त्यावर त्याचे पडसाद, त्यांची अटकेची मागणी आणि याच्यातच भिडे गुरुजी ही एक विकृती आहे असं मानणारा वर्ग आणि भिडे गुरुजी हे आमचे गुरुजी आहेत अशी स्वीकृती मांडणारा एक वर्ग यांच्यातला हा आत्ता लढा आहे. हा एक भिडे गुरुजी विरुद्ध एक काँग्रेस किंवा असा लढा नाही तर तो सर्वसाधारणपणे एक हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्वाला विरोध करणारी मंडळी असा लढा आता महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे. या मुद्द्यानंतर आणखी एक विषय मोठ्या समोर येतो आहे तो म्हणजे या भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्याला असं गृहीत धरलं जात आहे की हे भयंकर वादग्रस्त आहेत ते बोलणे. तुम्ही आता ए घोष यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला, म्हणजे हे ऑलरेडी कुठेतरी लिहिलेलं होतं आणि महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये असे उल्लेख अनेक वेळेला वेगवेगळ्या माणसांनी केलेले आहेत. म्हणजे मग वामन मेश्रामांनी केलेलं विधान गांधींच्या बाबत, चित्रा या दिवाळी अंकात 1938 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं, किंवा एका नियतकालिकामध्ये त्यांच्याविषयी मित्राविषयी छापून आलेले विषय, याबाबत कधी गोंधळ झाल्याचं आठवत नाही आणि आता मात्र त्याचा गोंधळ झाल्याची चर्चा होते. यात काय असावं, कशामुळे असं होत असेल? फक्त भिडे मुद्दा उपस्थित केला होता तो. सुशीलजी, सध्याचं राजकारण हे राजकीय दृष्ट्या ध्रुवीकरणासाठी अत्यंत तप्त असं वातावरण असलेली गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्ट्याच बघितलं जाणार आहे. कारण हे निवडणुकीचं वर्ष देखील आहे. 3 निवडणुका आपल्याकडे होणार आहेत. एक म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, राज्याच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यात बरीच राजकीय सरमिसळ झालेली असल्यामुळे आपल्याकडे या गोष्टी घडणार हे गृहीतच आहे आणि ते दुर्दैव आहे एक प्रकारे. मुद्दा तो नाहीये.
मुद्दा असा आहे की यातला जो ऐतिहासिक भाग आहे तो खरोखरच खरा आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. गुरुजी जे म्हणतात ते जर असत्य असेल तर असत्याचा दोष त्यांच्या माथी जाईल. त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर असत्य असेल तर त्याचा देखील निषेध व्हायला हवा. कारण कोणीही महाराष्ट्राला चुकीच्या लेनमध्ये नेऊ शकणार नाही हा विश्वास सगळ्यांना द्यायला हवा. त्यामुळे जर चर्चा करायची असेल, जर निषेध करायचा असेल तर तो भिडे गुरुजींऐवजी त्या पुस्तकात जे लिहिलं गेलं तो लेखक कोण होता, त्या लेखकाचे ॲब्रिव्हेटेड नाव आहे ए घोष, त्याचं संपूर्ण नाव काय ते लक्षात येत नाही, त्यांची बॅकग्राऊंड काय ते लक्षात येत नाही, त्यांचा तत्कालीन काँग्रेसशी काही संबंध होता का, या तत्कालीन हिंदुत्ववाद्यांशी काही संबंध होता का, की इतर आयुष्यात काय करत होते. कसं बोललं जातं की ते अर्थतज्ञ होते, असंही बोललं जातं की त्यांना काही सरकारी मोठी पदवी मिळाली होती, परंतु त्याची कुठली पुष्टी आता करणारे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्याविषयी मी काही भाष्य करू शकणार नाही. परंतु जर संशोधन व्हायचं असेल तर त्याच्या राजकीय बाजूचं या कॉन्ट्रोवर्सीचं व्हायच्या ऐवजी अशा प्रकारची माहिती आली त्याचा स्रोत काय आहे याचं व्हायला पाहिजे. मला तर याच्या पलीकडे जाऊन असं वाटतं की या सगळ्यामध्ये राजकारण जर बाजूला ठेवलं आणि संशोधन झालं तर बऱ्याच गोष्टी समोर येतील. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. गुरुजी एवढे वादग्रस्त का बरं आहेत? म्हणजे सदैव आपण नेहमी बघतो की गुरुजींच्याच विषयातली वादग्रस्तता आपल्याला दिसते. त्यात मी पुन्हा तो शब्द येतो. गुरुजींच्या विषयी वाद झाल्यामुळे गुरुजीच ग्रस्त होतात की गुरुजींनी निर्माण केलेल्या वादामुळे लोक ग्रस्त होतात, काय जरा स्पष्ट झालं पाहिजे. एवढं वादग्रस्त का गुरुजींची बरं आहेत? का सदैव त्यांच्या मागे हे वादग्रस्त लागलेले असतात? गुरुजींची एक विचारधारा आहे. ती विचारधारा काही लाख मावळ्यांना पटते. ते त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. जे त्यांच्या एका हाकेला धावून जातात हे महाराष्ट्राने अनेकदा यापूर्वी देखील पाहिले. आणि पक्षांचे नेते काही खुलेआमपणे आणि काही पडद्याआड हे त्यांच्या बरोबर आहे. याचा अर्थ हे बरोबर आहे असं होतं का? तर अजिबात नाही. याचा अर्थ हे बरोबर आहे असं मुळीच होत नाही. त्यांची एक विचारधारा, त्यांची एक श्रद्धा आहे, ती एक धारणा आहे, ती मांडत असते की कुठल्याही मुलींनी कपाळावर कुंकू लावल्याशिवाय समोर येऊ नये असं एक त्यांचा आग्रह आहे. तो ते वारंवार मांडत असतात. ते तो भाजपचं सरकार आलंय म्हणून ते मांडतात का? अजिबात नाही. ते यापूर्वी काँग्रेसचं सरकार आलं तेव्हाही देखील ते मांडतच होते. ते आजपर्यंत वाहन वापरत नाही किंवा वारकऱ्यांनी धोतर नेसूनच वारी केली पाहिजे, पॅन्ट घातली नाही पाहिजे, हे आजच्या काळात कोणाला पटेल न पटेल पण ते मांडत असतात, ते त्याचा आग्रह धरत असतात. त्याबद्दल काही वेळा आक्रमक देखील होत असतात. शिवाजी महाराजांच्या बाबतीत, संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांची काही मतं आहेत आणि ती एक ज्याला आपण काय म्हणू एक लंबक असतो त्याच्या एका टोकाची, ती टोकाची मतं काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाही. ही वस्तुस्थिती आहे की गुरुजी जे बोलतात त्या प्रत्येकाची जवळपास आपल्याकडे कॉन्ट्रोवर्सी होते. ही वस्तुस्थिती आहे. काही वेळा ती होते, काही वेळा ती केली जाते, हे देखील तितकंच सत्य. त्यांच्या बोलण्यातले पॉज आणि ते प्रथमपुरुषी एकवचनी सर्वनामामध्ये सतत बोलणं, म्हणजे समजा त्यांना असं सांगायचंय की मी उदय निरुडकरांना भेटलोय आणि उदय निरुडकर मला बोलताना म्हणाले मी सकाळीच घराच्या बाहेर पडतो आणि मग पडताना काहीच खात नाही, संध्याकाळी घरी गेल्याशिवाय परत काही खात नाही, असं ते प्रथमपुरुषी एकवचनी सर्वनामात नेहमी बोलतात. आंब्याचा विषय बहुतेक तसाच तो त्यांच्या अंगलट आलाय. म्हणजे नाशिक मधल्या एका ओळखीच्या माणसाच्या शेतातला आंबा असं त्यांना सांगायचं. गुरुजींची भाषा आणि गुरुजींचे पॉज हे त्यांच्या विधानांचे हवे ते अर्थ काढून घ्यायला कारणीभूत ठरतात असं वाटतं का? इथे आपण काय बोलतो यापेक्षा सुद्धा आपण कसं बोलतो याच्यावर कॉन्ट्रोवर्सी ठरत असते. आणि मला असं वाटतं गुरुजींच्या बाबतीत काय बोलतो आणि कसं बोलतो या दोन्हीमुळे कॉन्ट्रोवर्सी निर्माण होतात, ही वस्तुस्थिती आता. आणि आतापर्यंत त्यांचे सगळे वाद जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की गुरुजी काय बोलले हे वादग्रस्त जेवढं आहे तेवढं ते कसं बोलले आणि कुठे बोलले आणि कोणत्या वेळी बोलले हेच सगळं वादग्रस्त आहे. त्यामुळे एक प्रकारे मीडिया किंवा एक प्रकारे विरोधक हे आत्ता अशा प्रकारच्या एखाद्या वादाच्या शोधावर होतात. विधिमंडळ चालू आहे, एका पक्षाने दुसऱ्या पक्षात जाऊन सहभाग घेऊन त्याचं सरकार बळकट केलेलं आहे, काही मंत्रिपदं मिळवले आहेत. असं असताना तुटून पडायला भिडे गुरुजींसारखं लो हँगिंग फ्रूट ज्याला आपण म्हणतो ते सहज उपलब्ध होतं आणि ते गुरुजींनी उपलब्ध करून दिलं. यामध्ये एक प्रश्न असा अजून आहे की माध्यमांच्या मध्ये ही बाजू येते आहे. माध्यमही असा प्रश्न विचारतायत की स्वतःच्या अंगलट येऊ नये म्हणून
इतरांकडून ते वाक्य वदवून घेतलं. म्हणजे एका अत्यंत हुशार संपादकांनी याबाबत काही बोलणं केलेलं आहे. ज्यांच्यावरची कोळशाचा आशिष आहे अशी काही माणसं आहेत. त्यांनी हे विधान केलेलं आहे की इतरांच्याकडून ते वदवून घेतलेलं आहे. ह्या याबाबत तुम्ही काय काय सांगाल की खरंच गुरुजींनी असं आपल्यावर येऊ नये म्हणून इतरांच्याकडून वदवून घेतलं असावं? आतापर्यंत गुरुजींनी जी कॉन्ट्रोवर्सीज त्यांच्या अंगावर लागलेल्या आहेत ती सगळी विधानं त्यांनी स्वतः केलेली आहे. हो. असं नाही की त्यांनी दुसऱ्या कोणाकडनं वदवून घेतले. आणि हे जरी दुसऱ्यांनी वाचून दाखवलं असलं तरी त्या कार्यक्रमाचे करते करविते का ते सर्व तेच होते. त्यामुळे इतरांकडून वाचून घेतलं तरी त्याचा जो गुन्हा आहे जो अमरावतीमध्ये दाखल झालेला आहे तो वाचून दाखवलेल्या व्यक्तीवर पेक्षा सुद्धा तो भिडे गुरुजींवर झालेला आहे. त्यामुळे हे विधान हे तितकंस सत्याला धरून आहे असं नाही. याचं कारण 153, 153A आणि 124A हे 3 कलम लावण्यात यावी अशा प्रकारची मागणी होते. आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही केलंय का तुम्ही ते घडवलंय या बाबी काहीशा गौण असतं. हे काय ही कलम 153, 153A, 124A काय हे कलम काय आहे? अनेक गुरुजींच्या ह्या वक्तव्याबद्दल अनेक त्यांच्यावर खटले दाखल केले पाहिजेत अशी मागणी होते. त्याच्यात एक 153, 124A आणि 499 त्याच्यामध्ये फौजदारी अब्रुनुकसानी अशा प्रकारचा दावा असतो. तो देखील दाखल करता येऊ शकतो अशी मागणी आपल्याकडे केलेली आहे. 153A काय आहे तर 2 समूहामध्ये दंगल म्हणून घडवायचा जर काही प्रकार झाला, जाणीवपूर्वक झाला किंवा अजाणतेपणे झाला आणि त्याबद्दल जर कोणी तक्रार केली किंवा गव्हर्नमेंटनी सुयो मोटो स्वतःहून न्यायालयाने सुयो मोटो स्वतःहून जर काही दखल त्याची घेतली तर त्याबद्दल अटक करता येते. प्रक्षोभित वक्तव्य म्हणजे 153 त्याच्यामुळे दंगल झाली तरी आणि दंगल नाही झाली तरी अटक ही करायची त्यात प्रोव्हिजन केलेली आहे. अर्थात या सगळ्यासाठी जामीन हा पोलीस स्टेशनमध्येच लगेच मिळतो अशी ही कलम आहे. 153A अंतर्गत धर्म, वंश म्हणजे वंशस्थान, सामाजिक शांतता याला भंग करून जर काही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले असतील तर त्याला तुरुंगवास आहे. आणि त्याचा जो जामीन आहे तो जामीन आपल्याकडे कोर्टातूनच मिळवावा लागतो. अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा आहे. याच्यात तुम्हाला एक गंमत सांगतो. महापुरुषाबद्दल अशा प्रकारची जी विधानं आपल्याकडे वारंवार होत आहेत. सावरकरांबद्दल देखील विधान झालं, त्यांच्या काही लैंगिकतेबद्दल विधान झालं. जी राजकीय विचारसरणी आपल्याला सोयीची नाही त्याच्या महापुरुषांबद्दल अशा प्रकारचे प्रवाद पसरवायचे ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. आणि याला आळा घालण्यात यायचा. असं नाही की राजकारणी आहेत आत्ताचे राजकारणी एकदम बेफिकिरी आहेत आणि त्यांना याला आळा घालायचा नव्हता असं नाहीये. महापुरुषांबद्दल वक्तव्य करण्याच्या विरोधातला एक स्पेसिफिक कायदा असा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे त्याला आपल्याला जनरलाइज 153, 153A आणि 124A याच्यामध्ये ते बसवावं लागतं. परंतु महापुरुषांची बदनामी असा एक कायदा व्हायला पाहिजे का तर तो निश्चितपणे व्हायला पाहिजे. पूर्वी एक मला आठवतंय महाराष्ट्राच्या विधानसभेत याचं एक खासगी विधेयक आलेलं होतं. त्याचं पुढे काय झालं कायदा तर झालेलं नाही एवढं नक्की आहे. डिसेंबर 22 मध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच्यावर काही चर्चा झाली असं मला पुसट आठवत आहे. आणि त्या संदर्भात कायदा अस्तित्वात यावा याच्याकरता काही प्रयत्न झालेले होते. परंतु ते आता फलद्रूप झाले असं काही मला वाटत नाही. परंतु या तिन्हीमध्ये 7 वर्षापेक्षा कमी अशा प्रकारची तुरुंगवासाची तरतूद आहे. त्यामुळे त्याच्या हे ताबडतोब अटक नाही, त्याच्यावर पुन्हा अपील करता येतं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ही जी कलम जी आहेत ती त्यांना कितपत लावता येतात त्याबद्दल सरकार कितपत उत्सुक आहे. खरोखरच हे विधान त्यांचं आहे का त्यांनी ते दुसऱ्याचं वाचून दाखवलं. ते वाचून दाखवण्यामागे त्यांचा दंगल घडवण्याचा हेतू होता का त्या गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू होता, समाजामध्ये दंगल घडवण्याचा हेतू. अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या विचारात घेतल्या जातील की अशी ती 3 कलम आहेत. आणि महापुरुषांच्या बदनामीच्या कायद्यासंदर्भातली अशी आत्ताची अपडेट आहे. या सगळ्या प्रकारात काही गोबेल्स नीती आहे असं वाटतं तुम्हाला कोणत्याही बाजूने विचार केला तर? म्हणजे अगदी गुरुजींच्या बाजूने विचार करा किंवा कुठल्याही बाजूने विचार करा, त्यात गोबेल्स नीती आहे असं वाटतंय तुम्हाला सगळ्या प्रकारामध्ये? गोबेल्स नीती असेल तर गोबेल्स नीतीमध्ये मूळ विचार तुम्हाला मांडावा लागतो. इथे गुरुजींनी स्वतःचा विचार देखील मांडलेला नाही. गुरुजींनी हा एका पुस्तकातला विचार त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्या मागे गांधीजींविषयीचं त्यांचं मत जे आजपर्यंत जगजाहीर आहे तेच त्यातून दिसतं आपल्याला.
मुद्दा तो नाही. म्हणजे जसं गुरुजी सावरकरांच्या विषयी स्वतःचा जर राहुल गांधींचं मत जगजाहीर आहे, तसं जसं सावरकरांच्या विषयी राहुल गांधींचं मत जगजाहीर आहे, तसं गांधींच्या विषयीचं गुरुजींचं मतही जगजाहीरच आहे. हेच एक प्रकारे हे दुर्दैव आहे की महापुरुषांना अशा प्रकारच्या वादात त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या अनेक वर्षानंतर ओढलं जातं. परंतु या संदर्भात या पर्टिक्युलर केसमध्ये गुरुजींनी स्वतःचा विचार मांडलेला नाही. गुरुजींनी जो विचार मांडलेला आहे तो विचार एका पुस्तकात आलेला विचार आहे. त्या पुस्तकाचे लेखक ए घोष आहेत. ते ए घोष म्हणजे नेमके कोणते, त्यांचा आणि तत्कालीन काँग्रेसचा, तत्कालीन इतर हिंदुत्ववादी विचारधारा वगैरे जर काय असतील तर त्यांचा काय संबंध होता, का काँग्रेसशी संबंध होता आणि काँग्रेसनी त्यांना उलट पुरस्कृत वगैरे काही केलं होतं, पद वगैरे एखाद्या सन्मानाचं काही दिलेलं होतं का, प्रतिष्ठा दिलेली होती का, हे सगळं तपासून पाहावं लागेल. त्यांनी जे विचार मांडले, त्यांनी जी याच्यात माहिती दिली त्याच्यातली सत्यासत्यता पडताळून बघायला लागेल. परंतु मला असं वाटतं हे गुरुजींचे जर स्वतःचं संशोधन असतं तर त्याच्याबद्दल त्यांना आपण क्रेडिट दिलं असतं. हे संशोधन सुद्धा गुरुजींचं नाही, त्यामुळे गोबेल स्थिती मुळात हे संशोधनच आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यांच्या बाबतीत काही फार लागू होणार नाही. बर, या सगळ्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि जी विचार करण्यासारखी आहे ती, या सगळ्या म्हणजे पहिल्यांदा मी प्रश्न उपस्थित केला होता मुद्दा, की हे गांधींच्या विषयी प्रेम म्हणून एवढा उमाळा दाटून आलाय की भिडेंच्या विषयीचा द्वेष म्हणून हे सगळं मांडलं जातं. गांधींच्या विषयी प्रेम म्हणावं तर मेश्रामांवर अटकेची कारवाई करावी अशी कोणी मागणी केलेली नाहीये, कधीच केलेली नाहीये. 1938च्या चित्रा दिवाळी अंकाच्या लेखातला संदर्भ काय किंवा त्या फ्री प्रेस जर्नल मधला एक आर्टिकल काय ज्याच्यावरती गांधींच्या लैंगिकतेविषयी, जशी सावरकरांच्या लैंगिकतेविषयी प्रश्न उपस्थित केला तसे उपस्थित केलेले होते, त्याविषयी कुणी कधी मागणी केलेली दिसत नाही आपल्याला. कारण सगळं ते पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे, त्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. ते आपण मला एक फक्त याचं उत्तर देताना मला एक छोटं स्पष्टीकरण तुमच्याकडनं हवंय. तुम्ही गांधींचं प्रेम आजच्या राजकारण्यांना गांधींचं प्रेम असलेलं सारखं म्हणताय, ते गांधी कोण? महात्मा गांधी का नोटेवर असणारे गांधी? कुठल्या गांधींवर प्रेम जास्त आहे हा मुद्दा आहे. महात्मा गांधींवर खरोखरच जर यांचं प्रेम असतं तर मला सांगा आज समाजामधली विषमता दूर झाली नसते का? मला सांगा आज समाजामध्ये स्वच्छतेचे धडे द्यावे लागले असते का? अस्पृश्योद्धार झाला नसता का? मग त्यांनी काँग्रेस विसर्जित केली पाहिजे असं जे मत व्यक्त केलं होतं त्याबद्दल त्याचं काय? गांधीजींची अशा अनेक वक्तव्य आहेत की ज्याचं आचरण आज गांधीजींच्या अनुयायांनी तर सोडाच, त्यांनी तर केलं नाहीच आणि गांधीच्या विरोधकांनी करायचा प्रश्नच नव्हता. आज हिंसेला भारतीय राजकारणामध्ये आणि करप्शनला भारतीय राजकारणामध्ये जे केंद्रीभूत स्थान मिळालेलं आहे, ते केंद्रीभूत स्थान जर गांधी विचार आम्हाला आणायचा होता तर याच्यात ते आपल्याला दिसलं नसतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गांधींचं प्रेम म्हणाल तर गांधींचं प्रेम आजच्या सत्ताधाऱ्यांना असायचं काही कारण नाही आहे, इतरांना त्याविषयी काही दाखवायचं काही कारण नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्यामधून जो मला दिसतोय तो दोन विचारसरणींमधला एकमेकांचा द्वेष आहे. तो एक प्रकारे भिडेंच्या रूपानं हिंदुत्ववादी विचारसरणीवरचा जो द्वेष आहे तो पूर्णपणे बाहेर पडतोय आणि त्याला जे प्रत्युत्तर म्हणून दिलं जात आहे त्यातून हिंदुत्वाच्या विरोधी विचारसरणीचं उत्तर असं म्हणून याच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. असा हा याच्यातला साधा लढा आहे. त्यामुळे उगीच गांधी आणि असं काही आपण बोलू नये. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यात तरी तुम्हाला गांधी दिसतील, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याबरोबर त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यांचं समाजाप्रतीचं योगदान, स्वातंत्र्याप्रतीचं जे योगदान आहे, त्यांचं या देशाचं पितामह असणं हे देखील नाकारता येत नाही. आणि त्याचबरोबर त्यांच्या काही गोष्टींबद्दल प्रचंड मोठी तीव्र नाराजी आणि त्या घोड चुका आम्हाला भोगायला लागतात अशा प्रकारची भावना असणारा एक मोठा वर्ग या देशात आहे, हे देखील नाकारता येत नाही. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी आहेत की मुसलमानांचं लांगूल चालन करण्यामागे, 55 कोटी देण्यामागे, पाकिस्तानच्या निर्मितीमागे एक व्यक्ती जबाबदार होती असं मानणारा एक वर्ग आहे. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन दशांवर उडणारे गांधी आहेत असा मानणारा देखील वर्ग आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे आज दोन्ही मतप्रवाह आपल्याकडे आहे. दोन्ही मतप्रवाह असतातच आणि त्या प्रवाहासहितच आपण पुढे जात असतो. या सगळ्या वादाचा परिणाम शेवटी असा काही होईल का की ज्यात भिडे गुरुजींचं गुरुजी असणं, भिडे गुरुजींना वंदनीय भिडे गुरुजी असा म्हणणारा वर्ग त्यांना कधीच नाकारणार नाही, हेही तेवढंच खरं आहे.
भिडे गुरुजींच्या गुरुजी असण्यावर आणि गांधींच्या महात्मा असण्यावर याचा काहीतरी परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का? शून्य परिणाम होईल. अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे गांधी छोटे ठरत नाही, त्यांनी या देशाला दिलेलं योगदान छोटं ठरत नाही. आणि त्याचबरोबर भिडे गुरुजींनी आतापर्यंत आपल्या आयुष्यात केलेल्या सामाजिक कार्याची जी काही उंची आहे, जे काही इतिहास तरी जागवायचा प्रयत्न केला, त्याची उंची कमी होत नाही. अर्थात ते मानणारा एक वर्ग आहे, तसंच ते न मानणारा, त्यांना देशद्रोही मानणारा वर्ग आहे, गांधींना देशद्रोही मानणारा वर्ग आहे. आपल्याकडे हे दोन्ही आहेत. त्यामुळे या दोन्हींमध्ये हे वाद चालू राहतील. कोणाची उंची यामुळे कमी होणार नाही. हे जे वाद आहेत त्याला हिंसक स्वरूप मिळू नये आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन इतिहासाचं सत्य संशोधन व्हावं, हीच खरी आजच्या या प्रकरणाची फलश्रुती आहे असं मला वाटतं. सर, ब्रिटिशांची तोडा आणि फोडा आणि राज्य करा अशी जी काही राजनीती होती तीच नीती आताही राबवली जाते आहे. ब्रिटिशांच्या याच राजनीतीनं आपल्याला गुलामीत टाकलं आणि पुन्हा एकदा वैचारिक दृष्ट्या तोडून फोडून पुन्हा एकदा वैचारिक गुलामीत टाकण्याचा प्रयोग सुरूच आहे. या पुन्हा गुलामीसाठी स्वातंत्र्य देण्यासाठी नवे टिळक नवे गांधी कदाचित जन्माला येतील आणि त्याही टिळकांचे आणि गांधींचे पुतळे उभा करून, ती कविता आहे ना, नवे टिळक नवे गांधी जन्माला येतील, त्यांचेही पुतळे उभारले जातील. पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगळे बसतील. या खुर्चीवर बसलेल्या बगळ्यांनीच आतापर्यंत या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि पुढेही खुर्चीवरचे बगळेच या गोष्टी घडवून आणतील. दोन मोठ्या वैचारिक माणसांच्या मधला वाद हा असा होत राहणारच आहे. तो चालत राहील. कदाचित त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं इतिहासाच्या गर्भामध्ये पुन्हा एकदा दडलेली असतील, ती मिळतील. कोण कोणास का का बोललं. पण तुर्तास तरी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना एक चघळायला, वाद करायला मुद्दा मिळालाय. त्यावरून जातीय भाषण ठोकण्याची संधी मिळाली आहे आणि उट्ट काढण्याला एक अख्खा चान्स मिळाला. म्हणजे जिथे काहीच करता येत नव्हतं त्या विधान भवनात बोलायला मुद्दा मिळालाय. एवढंच ते काय, पुढे हेही प्रकरण थंड बस्त्यात जाईल आणि थंड बस्त्यात गेल्यावर पुन्हा हेच सगळे गुरुजींना वंदन करायला नक्कीच जातील. कारण निवडणूक जवळ आली की लाख लाख लोकांचा पाठिंबा घेऊन जाणारा, धोत्रातला अनवाणी पायानं फिरणारा हाच योद्धा यांच्या कामाला येणार. म्हणून त्यावेळी पुन्हा कदाचित भूमिका बदललेल्या असतील. याच बदललेल्या भूमिका घेऊन राजकारण करण्यासाठी राजकारण्यांना शुभेच्छा देऊया. कारण गांधींचाच विचार हा आहे की उगाच कोणाला अहिंसात्मक मार्गाने दुखावू नये. त्यामुळं यांनाही दुखावू नये, त्यांनाही दुखावू नये, सगळ्यांनाच न दुखावता आपण आपली चर्चा इथेच थांबवूया. सर, धन्यवाद. आपण आलात आणि बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आभार.